मंडळी, खडकपाड्याचा विकी कौशल अर्थात निमिष कुलकर्णी जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा आपलं भरपूर मनोरंजन होतं आणि म्हणूनच त्याची कोंडी करण्यासाठी तुमच्या समोर येतात कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जिची नाही अन्यत्र कोठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. बापरे, सिरियसली सांगतो, या गर्दीत ना जागा मिळणं खूप कठीण झालंय आता बसमध्ये. बरं झालं मी ऑनलाईन रिझर्वेशन केलं, तर आता एवढे लोक गर्दीत उभे आहेत, जागाच मिळत नाही रे. बरोबर. पण एक आहे, ऑनलाईनमुळे बऱ्याच समस्या सुटत असल्या तरी काही ठिकाणी ऑनलाईन चालत नाही, तिथे प्रत्यक्षच लाईन मारावी लागते. इथं कोण आहे? माझी अपेक्षा. अपेक्षा तुमची बायको. अरे देवा, पोचलाच नाही वाटतं. कोण नाहीये इथे? बसा तुम्ही, बसा. कोण नाहीये? या. त्या येतील ना. कोण? अपेक्षा. अहो नाहीये अपेक्षा कोणी. मी विनाकारण अलंकारिक बोलायला गेलो आणि झालंय सगळं. सीट अवेलेबल आहे, सीट अवेलेबल आहे. नाही, रिकामी आहे सीट, तर वकलं बिकलं नाही ना कोणी? अहो नाही वकलंय कोणी. तुम्ही या ना, बसा ना. रिकामी आहे ना? या या, बसा प्लीज. आये ए पुरी, या ए पुरी. अगं आये इकडं. पुरी. अगं इकडं. ए पुरी. अगं इकडं ग, मी तोंडापाशी ओरडते, तिकडे शेपटी पाशी कुठे वळकी. ए बाबा जाऊ दे ना, जाऊ दे ना. ए बाबा जाऊ दे. अरे मच्छी का पाणी, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. दे इकडे. भया हळू हळू हळू. लेनी मुलती जागा आहे. भया सीट मिळाली, बरं झालं. बरं हळू हळू काकू. हे ठेव की आता. झालं भया, जागा मिळली. एक मिनिट, ये बैग दिख. ये तुम्हारा बैग है क्या इधर को? हाँ ये मेरा है. तो मेरा बैग इधर रखेगा तो चलेगा क्या? ऐसा कैसा चलेगा? नहीं चलेगा ऐसा. नहीं चलेगा. नाही नाही. काय ही माझी सीट आहे, रिझर्व आहे. मी ऑनलाईन बुकिंग केलंय घरूनच, त्याच्यामुळे हे राहू द्या इथेच. ऑनलाईन बुकिंग? अगं ते नाही का घरी बसून बटन दाबून तिकीट काढतात ते है ना, बरोबर ना? करेक्ट. हा, ते ऑनलाईन बुकिंग. असं वय. आहे मेल्यानं ऑनलाईन बुकिंग करून ठेवले. हा, घरी बसून बटन दाबून तिकीट काढतात. आम्ही रांगत उभं राहतो 2-2 तास, तेव्हा आम्हाला तिकीट गावती. हा, यांना बसायला शिट्ट आहे आणि आम्हाला बसायला शिट्ट नाही. याला काय अर्थ आहे का? अर्थ आहे का सांगा मला. तुम्ही उगाच चिडताय काकू. एवढं चिडण्यासारखं काहीच नाही. आणि तुम्ही करायचं ना, हिला माहिती आहे ऑनलाईन बुकिंग करायचं, थोडं शिकून घ्यावं लागतं. शिकून घ्यावं लागतं म्हणजे? मा शिक्षण काढू नको, मा शिक्षण काढू नको. माई पोरगी लय मस्त शिकले. 9वी पर्यंत 10वी शिकली मी. काय शिकले? 9वी पर्यंत 10वी शिकले मी. हे कोणतं शिक्षण आहे? हे शिक्षण आहे? शिकले माझी पोरगी. चांगलं आहे शिक्षण, आता आहे एवढं काही नाही. मी काय म्हणते पाहू ना. हा नाही, कवादरनं माझी पोरगी तरणी ताटी उभी राहिली आहे. थोडं टेकली असतं, तुम्ही थोडं उभं राहिलं असतं तर बरं झालं. नाही काय? नाही नाही, उठत नाहीये मी. सांगतोय, मी क्लिअर करतो काय झालं काकू. ऍक्च्युली ना माझी एक्झाम आहे पुण्यात, त्याच्यासाठी चाललोय मी. हा, माझी महत्वाची एक्झाम आहे. रात्रभर जागरण झालं, अभ्यास करत होतो ना, वेळच नाही मिळाला झोपायला. मग आता काय म्हटलं, सीट बुक करूया, मस्त आराम पण होईल, अभ्यास पण होईल जाता जाता, म्हणून मुद्दाम मी सीट बुक केली ऑनलाईन. नाहीतर मी असं करेन का, त्यांना कशाला उभं ठेवेन मी देणार ना जागा. पण माझं थोडं नाही. नाही, बसा बसा बसा. सीट ऑनलाईन बुकिंग केले तर बसा. बसायला देता का जरा शीट? नाही. कशा पायी लावण्या करती? अगं या झोडपाच्या मागावरची माशी बी हाला ना गावादरनं. नाही तर नाही नको देऊ. बसा या मरत तिकडं. तू आपली बस जुगनू, माय मांडर बस. ये जुगनू. तुमच्या मुलीचं नाव जुगनू आहे? हसाय काय झालं? नाही हसाय काय झालं? नाही, हसत नाही मी, फक्त मला वेगळं वाटलं. जुगनू ना. हिचं नाव जुगनू आहे, मग तुमचं नाव काय? पायल आहे. हसाय काय झालं? हसाय काय झालं? नाही, तुमच्यावर नाही हसत आहे मी, मला वेगळं वाटतंय. मुलीचं नाव जुगनू, आईचं नाव पायल. होय तर. नाही, असू दे, असू दे, चांगलं आहे ना. आपलं हसते का? आडनाव काय म्हणाल? हळू ना. तुम्ही फेकाल मला आता खिडकीतून बाहेर. गावादार ना हसतोय. पुरी बस इथं, बस तू आपली. तुम्ही मांडीवर बसताय. अरे दुखतंय मला, उठा तुम्ही.
उठा प्लीज प्लीज उठा आई राहू दे ग मी राहते उभी मुर्दे केवढा त्रास होऊन राहिलाय त्याला तक तक करते ऑनलाईन म्हणजे आम्ही काय भया लय खड्डे आहेत रे लय स्पीड ब्रेकर आहे सुरू झाली का गाडी बाहेर बघा नाही हे हलतंय काही सुरू झाली गाडी उगाच करता तुम्ही नाटकं करताय का नाही झाली बाई मला मुद्दाम करताय तुम्ही नाही मला वाटलं सुरू झाली असेल मला वाटलं सुरू झाली असेल मी काय म्हणते गाडी थांबली तर तुम्ही उतरा ना माझ्या पोरीला बसायला मिळेल जरा पण मी का उतरू मी सीट रिझर्व केली आहे सांगतोय तर मी कशाला उतरू मी बुक केली आहे सीट बरं बाबा बसा 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 रिझर्व केले रिझर्व चालू झाली गाडी झाली नाही सुरू गाडी कवादरनं चालले ऑनलाईन 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 तिकीट मिळतात माणूस की नाही मिळत माझ्या चंडोल असताना आत्ता उभं राहिला असताना बसायला 1000 वेळा सांगितलं त्या चंडोलचा नाच सोडतं तू काय ऐकन कार्टी चंडोल कोण आहे तिचा बॉयफ्रेंड आहे एक नंबरचा बात काढते रद्दड करते तुला इतक्या वेळा समजवलं तुला समजत नाही होय तू बस इथं अहो जरा उठा माझ्या पोरीला समजू दे हा उठा उठा तुमच्या मुलीला समजायचं म्हणून मी उठू मी सीट रिझर्व केले किती वेळा सांगू तुम्हाला आम्ही नाही उठणार काय माणूस आहे अभ्यास आहे अभ्यास आहे अभ्यास आहे लय मोठा बॅरिस्टर होणारच आहे मी पोरी त्या चंडोलचा नाच सोड बरं नाही तर बुक्का टाकीन एक हा हा बघा आपलं हा एक बॅरिस्टर पेपर समोर आला ना डोळं पांढरं होतील नापासून कार्ट हो शाप देताय तुम्ही मला बाजूला बसून ए बाबा तुला शाप दिला का मग नापास तू होईल नाव घेतलं का मी अरे पण नापास तू होईल नाव घेतलं का मी बोलले का तू नाव घेतलं का उगाच घेणं देणं कंदील लावणं निमिष तू अभ्यास कर ना बाबा उद्या पेपर आहे तुझा आहे नाव ऐकलं का निमिष लई कॉमेडी नाव आहे एकच मिनिट ए जुगनू जिचं नाव जुगनू आहे जिच्या प्रियकराचं नाव चंडोल आहे आणि जिच्या आईचं नाव पायल आहे ना तिने निमिष या नावावर हसण्याचं काहीच कारण नाहीये गप्प बस लय शहाणा आहे ए प्री ए पाय दुखायला लागले का तू एक काम करे बघ ए इथे ये 15 मिनिटं तू बस मग 15 मिनिटं मी बस नाही आई पाय मोडतील तुझं राहू दे मी अगं बस म्हणलं ना ये बस पाय मोडतील का अगं नाही मोडायचं ये बस ये इकडे ये अशी बस मी उठते थांब अयो अयो एक मिनिट मला उठ अरे उठते ना काय चाललंय तुमचं ये बस बस बॅग पडली खाली आपल्या बायकांचा जन्मच तसला आहे काय पुरुषासारखा पुरुष बसून राहिलाय आणि मात्र बाईला उभं केलं आहे का काय आहे मरद तिकडून काय तू बरोबर सांगितलं होतं ग बायकांचा जन्म लय वाईट आहे हा ते 9 महिने असं पोटाला कळ शोचून ते असं पुरुषांना जन्माला घालायचं आणि पुरुष मोठून असं वागवतात आपल्याला लय वाईट जग आहे गे मला नाही राहायचं या जगात आहे मी खिडकीतून उडी टाकते मी बस मध्ये लटकून घेऊ का फॅनला कशाला यायचं बाई उडी टाकते तू गप तुझ्या बापानी बस मध्ये फॅन लावला होता का त्याला लटकणार तू आपलं त्याला फॅनची पडले पुरी माझी जीव द्यायला चालली गप रे बायकांचा जन्म वाईट आहे ग पुरी ते म्हणतात ना जन्म बाईचा सुभाष घाईचा अरे कुठून आणला सुभाष घाई कुठला कविता आहे त्या तुमच्या जन्म बाईचा खूप घाईचा सुभाष घाई कुठून येईल मध्ये याच्या हाय आमची कविता सुभाष घाई तो गा आपलं कवादर मग ए पुरी ए बोगदा आला काय ग नाही ग माझ्या डोळ्यासमोर अशी अंधारी का आली का आलं अगं गरगरायला लागलं ग का आलं अगं आहे गरगरायला काय होतं गरगरायला लागलं अंधारी आले ग गरगरायला हे पकडा तुम्ही इकडे बाहेर या ना वार काय होतंय त्यांना मी सांगितलं होतं एवढी बडबड करू नका मग त्रासच होणार काही त्रास आहे का त्यांना ते शुगर अरे बापरे लो बीपी एक मिनिट हे धरा हे घ्या चॉकलेट द्या त्यांना चॉकलेट खाल्लं ना त्यांना बरं वाटेल
त्यांना चॉकलेट द्या, त्यांना बरं वाटत नाही. तुम्ही का खाल्लं चॉकलेट? आईला बघून मला गरगरायला. काय पोरगी आहे तू? ते दुसरं आहे तर द्या ना. अरे कुठून देणार दुसरं चॉकलेट? आता नाहीये माझ्याकडे. यार चॉकलेट दुसरं आहे त्यांच्याकडे. एक मिनिट. बरं वाटते का काकू? सांगा जरा कमी बडबड करत जा. तिकडे काकू बरं वाटतंय? बरं वाटतंय? काय नाही, मी देतो. देते मी. आरामात पाणी घ्या. पाणी घ्या. पर्स माझी हातात जर नाही तर पैसे बिस पळायचं. माझं पुस्तक आहे जरा. आरामात ना काकू? बरं वाटतंय ना? हा हा एवढी बडबड करत जाऊ नका. आणि काकू हा एकदम 2 मिनिट घाबरायला झालं नाही? नाही, जीव घाबरा झालं. हो ना, तेच. मग काय काकू झालं का? बरं वाटतंय ना आता? हेलो. बरं. आज देखो. नहीं सर, अभी आपका फोन आके गया ना. हाँ वही. नहीं मैं लेके आ रही ना उसको. अच्छा टैलेंटेड लड़की है. नहीं मेरे को जैसे एक्टिंग आती है ना उसको भी आती है. हमें आते हैं ना ऑडिशन के लिए. और हमारा बस खराब हो गया ना, इसके लिए दूसरा एसटी पकड़ा है. आप रुकोगे ना? हाँ रुको. हाँ सर, हम लोग अभी आ रहे. हाँ रुको. 1 घंटा 1.5 घंटा ज्यादा से ज्यादा. हाँ मैं रखती. मैं आ रही. हाँ अच्छा एक्टिंग करती है लड़की. आप रुको ऑडिशन के लिए. ए पुरी, हे बघ तिकडे गेलं ना का चांगल्या हॉटेलवर जाऊ, कापडा बिपडा बदलू आणि मग ऑडिशन देऊ. ते त्याने डायलॉग पाठवलेत ना, ते पाठ करून ठेवू. बरं काय? 1 मिनिट. डायलॉग पाठवले तो ऑडिशन आहे म्हणजे? तुम्ही एवढा वेळ बोलत होतात ना, ते रांगेत उभं राहिले. 9वी पर्यंत 10वी. ऐका ना. अरे तुम्ही, अरे माझी सीट आहे, मी ऑनलाईन बुक केली आहे. अरे इथे बघा ना. हॅलो. अरे यांना सांगा. अरे माझी सीट आहे यार, मी अभ्यासाकरता बुक केली आहे. या एका सीटसाठी तुम्ही एवढं अर्ध्या तासाचं नाटक केलं. लाज वाटते का तुम्हाला? अरे इथं बघा तरी. अरे माझा अभ्यास कधी करणार मी? कंडक्टर. वा. निमिष, तुला स्किट्स मध्ये असाच त्रास होत राहो आणि त्यामुळे आमचं खूप मनोरंजन होत राहो. भारी, मस्त. सई, आपल्या टीममध्ये असे मेंबर्स इतके आहेत ना जे खरंच लाईव्ह चित्र उभं करतात. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की खरंच तुम्ही बसमध्ये आहात आणि खरंच ही भांडणं चालू आहेत. इतकं सुंदर. विशाखे, काय बेअरिंग पकडलंस. अमेझिंग ॲज युजल. शिवाली, तुझ्या बाबतीत मला एक गोष्ट बोलावीशी वाटते, ती म्हणजे तू कुठल्याही कॅरेक्टरमध्ये क्षणार्धात प्रवेश करतेस. हे खूप चांगल्या अभिनेत्रीचं लक्षण आहे. तुला यू आर ब्लेस्ड विथ दिस क्वालिटी. तर ही क्वालिटी अशीच पॉलिश करत राहा. आम्ही सगळे तुझ्या मदतीला आहोत. निमिष, खूप छान. तू इरिटेट झालास की खूप मजा येते. जसं गौऱ्याने अपमान केला की खूप मजा येते, किंवा गौऱ्याचा अपमान झाला की आम्हाला खूप मजा येते, तसं तू इरिटेट झालास की आम्हाला खूप मजा येते. आणि आज पण आली. फार मजा आली. थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज. ऑल द बेस्ट. मंडळी, घरात वडीलधारी माणसं असतात म्हणून घरातले वाद मिटतात. अशाच घरगुती वादातून निर्विवाद विनोद निर्मिती करायला येत आहेत चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेशचा सपूत श्याम राजपूत आणि कल्याणची चुलबुली शिवाली. नाही, तुझ्या आई वडिलांना मी सगळं सांगणार आहे. आज जो काय आहे ना तो सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे बा. आई बाबांना नको ना सांगूया. सांगावंच लागेल. हे बघा ना, जे काही असेल ते आपापसात मिटवून टाकूया ना. मिटू शकत नाही ते. ऐका ना, हे बघा शामराव, नवरा बायको संसाराची 2 चाकं असतात. एक चाक चुकलं की चुकलेल्या चाकाला, चुकलेल्या चाकानं न चुकता न चुकलेल्या चाकाला चुकतंय ना.
चुकतच आहे ना हे चुकलेलं सांगायचंय की संसार रथाचे एक चाक आहे ना चिखलात रुतलेलं आहे त्याला धक्का देऊन बाहेर काढा नाही तर हे चाक आहे ना मी तुमच्या चिखलात सोडून चाललं जाईल आणि संसार रथ आहे ना एका चाकाने तिरपाका छाले ना मी तसाच घेऊन जाईल नको ना. अरे पुढे आलो आपण पुढे आलो. घर मागे आहे ना ऐका ना नको ना. नाही नको ना प्लीज. सासरे बुवा ओ सासरे बुवा बाहेर या. अगं ये कचरेवाला जरा कचरा दे बघू त्याला बाहेर. कचरेवाला अरे कचरा घ्यायला नाही आलोय तुमच्या घरातला कचरा आहे ना तुम्हाला परत द्यायला आलोय. म्हणजे माझा कचरा म्हणजे माझी पोरगी म्हणजे माझं जावई बापू माझ्या पोरीला घेऊन आलं. अगं ए बाहेर ये लोक बाहेर ये जावई बापू आले. अरे देवा या 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 जावई या 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 बसा या 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 बसा जावई या या. काय या तुमच्या कचरेवाला तुम्हाला सासरे बुवा म्हणतो का? नाही हो जावई बापू काय आहे तुम्ही सासरे बुवा म्हणून ओरडलो ना तर मला कचरेवाला असं ऐकायला आलं. काय समजलं? हो का? होय होय. या अलभ्याला साक्षात खानदेश तर्राचा आचमन झाला आज आपल्या घरात. नका ना हो तुम्ही नुसतं या म्हटलं असतं तरी चाललं असतं. खानदेश रत्नाचे आगमन झालं असं आहे ना ते. खानदानी खोडे का चुकीचे पंच मारायची हा? तुमची पोरगी पण तुमच्यासारख्या उलट सुलट लाईटनी बोलते. अरे बाप मग डोकं खराब करून टाकलं तिने. मला आहे ना आता सहन होत नाही. बरं सांगता येत नाही मग डॉक्टरला दाखवा ना. डॉक्टरकडे हिला घेऊन जा ही डोक्यावर पडलेली आहे. काय सांगता? मी हिला नांदवणार नाही. हे असे फालतू धंदे करते ती. बघितलंच म्हशे रश्य म्हणताव ना मनील म्हशेच बोलायचंय मला. सगळं ना तुझ्या मुलं झालेला मी काय केलं आणली न परत आपल्या पोरीला इथं नांदवायची नाही म्हणतायत नांदवायची. हा काय मग हा तुझ्यावर गेलेली आहे ती अक्कीच्या अक्की. काय मला काय शिकवतेस तू हा? अरे साडी गुंडालेस म्हणून तुला बाई म्हणायची काय नाही तर माटास बिनखरेचा माट. मी माट आहे. आणि तुम्ही कोण आहे? हा वाद विजलेला हा फुटलेला कंदील आहे तुम्ही. माझी वाट विजलेली नाही आहे. काय मध्ये मध्ये ना असा जोराचा वारा येतो ना काय फुटलेली आहे ना येतो बघ तुम्ही. मला नका सांगू मला सगळं माहिती माहिती तुला. मोठे आले तुमच्यावर लग्न करण्यापेक्षा ना वरवाट्यावर लग्न केलं असतं ना तर सुखी झाले असते. सुखी झाली असती. अरे मी त्या केरसुनी बरोबर 7 फेऱ्या मारल्या असता आता बरं झाला असता. रूपाला भुला रूपाला. तुम्ही रूपाला भुला तुमच्या तर ते पण नाही भुलण्यासारखं. माझ्या आई बापसानं ना विहिरीत जीव द्यायला लावला असतं मला ते एक वेळ चाललं असतं. अगं त्या विहिरींना स्वतःच बाहेर फेकलं असतं तुला. माहितीये नको तर प्लास्टिक माझ्या पाण्यात म्हणून. कोण मी प्लास्टिक प्लास्टिक. अगं साडी गुंडाळीला खावल्या मांजर कुठला. तुम्ही कोण बघा लेंगा घातलेला पिंचांची माकड. चिंपांची माकड असते ते. हा मला माकड बोलीस मला ना तुला नांदवायचीच नाही आहे. माझा तरी कुठं नांदायचंय तुमच्यावर. बॅग गेली घराच्या बाहेर वाढ. तुम्ही मी कशाला जाऊ. मी आले इकडे गल्यात बॅग उचला निघा तुम्ही. घ्या तुमच्या सासूला ठेवून तुमच्याकडे चाललो घर सोडून. थांबा ऐका ऐका ना तुम्ही. अरे शांत व्हा ऐकून घ्या. मी हिला नांदवणार नाही म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या ऐकायला पाहिजे. तुम्ही आपापसात काय झगडे करताय. सासू माझ्या काय गड्यात बांधता हो तुम्ही. खरं तर तुम्ही जावई बापू काय झालं काही चुकलं का आमच्या पुरीचं तुमची काय कंप्लेंट आहे हे सगळं मला विचारायला पाहिजे. हे सगळं तर काही बोलतच नाहीये तुम्ही. मी काय म्हणते की आपण जे काही आहे ते असं बोलून बसून आपल्या घरी मिटवून टाकूया ना. नाही कसं आहे ना शामराव नवरा आणि बायको संसार रथाची 2 चाकं असतात. चुकलेल्या चाकाला न चुकता चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी चुकताय ना. अरे चुकतच आहे ना. अरे तुझ्या पाठ होत नाही तर कशाला बोलते तू. ही आहे ना 2 वाक्य अशी फिरवते त्याचा असा गुतडा करते त्याच्यात स्वतः अडकते माझ्या डोक्याला ताप देते. आणि गाणं म्हणते नांदायला.
नांदायला 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 मला बाय जायचं नांदायला. 2 गाणे एकत्र करताय बरं का तुम्ही. नाही नाही, ते विठ्ठल शिंदेचं संगीत आणि रोशन सातारकर त्यांनी हे गाणं गायलंय का काय झालं? गीतमाला चालू आहे काही रेडिओवरचा कार्यक्रम चालू आहे. नाही नाही, गंमत करताय माझ्यासोबत. मी चाललो हो जाऊ द्या सोडा जा उद्या. अरे किती फालतू गाणं म्हणते तू. ज्यांनी बनवलं ना गाणं त्यांना लाज वाटेल हे गाणं ऐकून आहे असं म्हणते तू. दलिंदर आणि श्लेष मारून राहिली बिनकामाची. जाऊ द्या सोडा जा उद्या. उद्या नाही परवा नाही, आत्ता चाललो मी आत्ता. नाही नाही नाही, ह्या गाण्यात परवा नाही आहे ना. परवाचं गाणं वेगळं आहे. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, असं आहे गाणं. तर म्हणा हवं तर. अरे काय फालतूपणा चालू आहे. कोणीच माझी कंप्लेंट ऐकून घेण्याच्या कोणी मनस्थितीतच नाही. ऐकणार ना ऐकणार. असं कसं मी सासूबाई बोलू ना मी बोलू ना. तुम्ही बोललं पाहिजे. जावई बापू बोललं पाहिजे. बघा बोलणाऱ्याचं सोनं पण इकलं जातं, पण न बोलणाऱ्याच्या मातीचं सोनं होतं त्याचं कायच होत नाही. मग नाहीच मग. नाही 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 नाही, सोनं माती माती सोनं करून आहे ना अख्ख्या वाक्याच्या सोनखत करून टाकलं. तुमची पोरगी ना मला भलता त्रास देते. काय सांगता बाय? हो माझ्या आईच्या तंगड्यात तंगडा घाल आणि मला पूर्ण बोलू तर द्या. पुढे काय कळलेलं मला. अरे ही काय कमी नाही आहे. अरे माझी आईच आहे ना बाहेरच्या रूम मध्ये झोपते. ही सकाळी उठते आणि तिच्यावर चालत जाते तिला तुडवत तुडवत. मग तुमच्या आईशीला काय अक्कल बिकल आहे का नाही? सकाळी सकाळी मला काम असतात रस्त्यात झोपते कशाला? तिला तुडवणार नाही तर काय करणार? आणि हा सांगतोय याच्या आईशीचा शानपणा. माझ्या आईशीच्या पायावर नारळ फोडला ते सांगा. अमावस्याला नारळ देत जा असं बोलली माझी आई. तर नारळ जमिनीवर द्यायचं सोडून माझ्या आईशीच्या पायावर मारल्या माणसानं. अशी अक्कल याची. ते म्हणतात ना तिराचा नाही अंदाज आणि म्हणे मी गोलंदाज. तिरंदाज असतं ते. तिराचा नाही अंदाज गोलंदाज असं कसं होईल? जावई बापू तुम्ही माझ्या बनवू नका. हे बघ मला ना तुला नांदवायचीच नाही तर नाही बाहेर. मला पण कंटाळा आला. मला पण नाही नांदायचं. बॅग उचलली चालू पण तुम्ही बॅग उचला. तुम्ही निघा. चालू पण तुम्ही निघा. ओ जावई बापू, ओ जावई बापू, तुमच्या सासूला घ्या ठेवून मी चाललो घर. थांबा ना, मी तुमच्या पोरीची कंप्लेंट घेऊन आलो. तुम्ही सासू काय गड्यात मारताय माझ्या? अरे मी मुद्द्याच्या बोलायचा प्रयत्न करतोय ते कोणी बोलू देणार आहे का मला? पण जामराव मी काय म्हणते जे काही असेल ते घरी मिटवूया ना. नवरा बायको संसार रथाची 2 चाकं असतात. मी मोडून टाकी ना ती चाका. मोडून टाकीन ती चाका. अजिबात बोलू नको तो. हिने ना मला भलता ताण दिलेला आहे. काय कसा? माझ्या जेवणात केस टाकले. अरे पुढे काहीतरी आहे ना. सगळं कळलेलं आहे मला. अरे आहे नाही काय सांगायची गरज कसं कळलं? अरे ही काय बाई कमी नाही आहे. अहो ही जेवण बनवताना गंगावन घालते आणि त्याचा मोठा आंबाडा करते. घालते काय घालते? परवाना भाकरीसाठी ना पीठ मलत होती. बरं तो आंबाडा आहे ना तो पिठात पडला. मग तो उचला कशाला म्हणून त्याच्या वर पीठ टाकला आणि तशीच भाकरी थापला. नो तुम्हाला सांगतो जावई बापू, अहो लोक ना आंबाड्याची भाजी खातात पण मी ना आंबेड्याची भाकरी खाल्लेला माणूस. किती मोठा शाना तुम्ही. यांच्या आई मुले सगळं सारखी आपली कानाकडे बुनबुन बुनबुन लावलेली असते. माझ्या प्रभेला 11 जेवण लागतं. माझ्या प्रभेला 11 जेवण लागतं. हा बोंबील भिक्या 11 जेवण जेवून जातो कुठं तर तिकडे आमदाराच्या कानातला मोल काढायला. बोलणारे तू लई बोलू नको. तुझा भाव आहे ना भाव, हा त्या पाटलाला ना मलम लावायला जातो. आता कुठं लावतो मला बोलायला लावू नको. जास्त बोलता. काय करशील? काय करशील? आता तयार राहा. काय करशील? मारामारीला तयार. अरे मारामारीला तयार राहा म्हटलं. काय करते? काय करायला गेलं त्या? काय नाही. का घरे काय सारा लाटणं बॉलपाट टोप जा हाताला गावल तर आता घेऊन येईल आपल्याला. बापरे. पण काळजी करायची नाही. अशी कशी? काय आहे सिक्युरिटी म्हणून ना माझ्याकडे हे बघा मी माझ्याकडे सगळी हत्यारं आहेत. काय काय काय? हे बघा बचावासाठी मी ठेवलेली आहे. कधीही मार पडू शकतो मला. मला पण द्या. मागच्या वेळी आईने लाटणा फेकून मारला होता ना. कधी कधी मुद्दे सुटतात अजूनही माझे. नेहमी मुद्दे सुटतात तुझे. कधी कधी मुद्द्याच्या बोलते तू. द्या ना काहीतरी. हो जावई बापू तुम्ही युद्ध सुरू झालेलं आहे.
लाज वाटत नाही चप्पल घेऊन फिरता. अरे बाप, मी तुझी कंप्लेंट करायला आलो होतो. आता भलता जांगडो चालू झाला इथे. मी तुम्हाला बोललेले ना जे काही असेल ते आपण घरी जाऊन मिटवूया म्हणून. चल 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 चल. नाही माझं वाक्य पूर्ण होते अरे नको ना. नाही हे बघा कसं आहे ना शामराव, नवरा बायको संसार रथाची 2 चाकं असतात. चुकलेल्या चाकाला न चुकलेल्या चाकाला न चुकता जे काही चुकलंय ती गोष्ट समजून सांगायची म्हणजे कसं नंतर चुक राहत नाही. अरे बाप जमलं ना तुला. जमलंय. अरे चल 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 चल. नाही नंतर येऊ ना पुन्हा. अरे नंतर नाही तर मग राह तू तिकडे. नाही, मी येते ना. नाही, अरे नाही जावई बापू नाही, पप्पा. अहो, उशी ठेवून तरी जा. जाय तिकडे. तू ये ना आता. धमाकेदार परफॉर्मन्स होता. तुम्ही चौघे आहात म्हणून ह्या परफॉर्मन्सला असा रंग आला. तुम्ही चौघे नसता तर ह्या परफॉर्मन्सला असा रंग येऊच शकला नसता. हे तुमचंच स्किट होतं आणि ते तुम्ही इतकं छान वाजवलं. खूप मजा आली. आणि वेडसरपणा या फॅमिलीचा असाच चिरंतर टिकून राहू दे अशी देवाचरणी प्रार्थना. मस्त.